हॅलो फ्रेंड्स, आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स, अतिशय महत्त्वाचे एक्झाम्पल्स ती तुम्हाला सॉल्व करून देतो. तर क्वेश्चन असा देतात ए बार बी बार सी बार. आता बघा एकच पॉईंट किती ठिकाणी उपयोगी आहे बघा. तर ए बार बी बार सी बार द पोझिशन व्हेक्टर्स ऑफ द ट्रायंगल ABC. दॅट इज द, त्याला आपण कोटर्मिनस एजेस म्हणतो. हे वेक्टर काय शो करतायत तर कोटर्मिनस एजेस ऑफ द पॅरॅलेलोपायड्रॉन टेट्राहेड्रॉन. आता पॅरॅलेलोपायड्रॉन काय असतो ती फिगर एकदा समजून घ्या. पॅरॅलेलोपायड्रॉन काय असते आणि टेट्राहेड्रॉन काय असते. तर पॅरॅलेलोपायड्रॉन याचा अर्थ विटेचा जो आकार आहे, विट आपली जी ब्रिक असते त्या ब्रिकचा जो काही साईज असते, जो काही त्या साईजला आपण ती जी काही शेप असतो त्या शेपला आपण काय म्हणतात पॅरॅलेलोपायड्रॉन. ती पॅरॅलेलोपायड्रॉनची फिगर अशा प्रकारचं काही दिसेल ते पॅरॅलेलोपायड्रॉन. त्याच्यात तीन कुठल्याही बघा इथं ही एज, ही एज आणि ही एज, ह्या तीन साइड्स एकत्र आलेत म्हणून त्याला काय म्हणते कोटर्मिनस एजेस. म्हणून त्याला काय म्हणायचं कोटर्मिनस. बघा इथं सुद्धा 1 2 3 इथं सुद्धा अशा कुठल्या तीन कोटर्मिनस एजेस दिलेत. म्हणजे त्या तीन ज्या काही साइड्स असतात त्या साइड्स किंवा एजेस जर एकत्र जॉईन झाले त्याला कोटर्मिनस एजेस असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं तुमच्या. आणि टेट्राहेड्रॉनची फिगर जी असते ते असा ट्रायंगल असतो आणि त्याचं आपण असं जॉईन केलं की जरी टेट्राहेड्रॉनची म्हणजे आपला जो प्रिझम असतो त्या प्रिझमची जी फिगर असते आपल्या स्पेक्ट्रम जो मिळतो, स्पेक्ट्रम रेज पास केलेला स्पेक्ट्रम जो मिळतो, स्पेक्ट्रमचा जो बँड मिळतो तो जो प्रिझम असतो त्या प्रिझमची जी फिगर असते ती फिगर त्याला टेट्राहेड्रॉन म्हणतात. कारण ह्याला 4 फेसेस असतात. 1 2 3 आणि पलीकडच्या बाजूचा एक 1 2 3 आणि मागच्या बाजूचा एक फेस, असे 4 फेसेस असतात. तो टेट्राहेड्रॉन असतो आणि 4 व्हर्टेक्स असतात 1 2 3 4. आणि हा पॅरॅलेलोपायड्रॉन आहे. अशी दोघांची जे काय व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम काढण्याची मेथड एकच आहे. आणि हे समजले फिगर तुमच्या लक्षात आहे. आता हा जो पार्ट आहे हे बघा लक्ष द्या. तर व्हॉल्यूम ऑफ पॅरॅलेलोपायड्रॉन काढणे म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढणे. हे बघा व्हॉल्यूम ऑफ अ पॅरॅलेलोपायड्रॉन काढणे म्हणजे ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार काढणे. त्याला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणतात. त्याला काय म्हणतात स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. स्केलर ट्रिपल तिघांचा प्रोडक्ट आहे. त्यालाच बॉक्स प्रोडक्ट सुद्धा म्हणतात. ए बार बी बार सी बार अर्थ दोन्हीचा सेमच आहे. बॉक्स प्रोडक्ट काढा म्हटलं तरी तो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्येच येतो. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढा म्हटलं तरी तो बॉक्स प्रोडक्ट. आणि हे सॉल्व कसं करायचं अतिशय सिंपल वे. नेहमीचा डिटर्मिनंट बघा. डिटर्मिनंट फार महत्वाचा आहे. डिटर्मिनंट बिनचूक सोडवता आला, करेक्ट सोडवता आला की बरेचसे मार्क्स मिळणार आहेत. तर काय बघा याला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट व्हॉल्यूम काढणे, व्हॉल्यूम ऑफ पॅरॅलेलोपायड्रॉन काढणे म्हणजेच स्केलर ट्रिपल प्रोडक्ट सोडवणे म्हणजेच बॉक्स प्रोडक्ट सोडवणे. मग कसा सॉल्व करायचा तर ए बारचे कोइफिशियंट 2 3 4, बी बारचे कोइफिशियंट, सी बारचे कोइफिशियंट, ए बारचे कोइफिशियंट फर्स्ट रो मध्ये, बी बारचे कोइफिशियंट सेकंड रो मध्ये, सी बारचे कोइफिशियंट थर्ड रो मध्ये. आणि क्रॉस प्रोडक्टला मागच्या एका व्हिडिओ मध्ये बघितलं. क्रॉस म्हणजे नुसतंच काय केलं आपण आयजे केलं होतं, दोन खालचे दोन रो तयार केले. थोडं लक्षात ठेवायचं. बी क्रॉस प्रोडक्ट काढणे, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढणे, डॉट प्रोडक्ट काढणे. आता डॉट प्रोडक्ट स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे ए बारचे कोइफिशियंट, बी बारचे कोइफिशियंट, सी बारचे कोइफिशियंट. समजलं का बघा. आणि मग हे सॉल्व करायचं आहे. जे सॉल्व करून जे आन्सर येईल ते तुमचा व्हॉल्यूम ऑफ पॅरॅलेलोपायड्रॉन. बघा तर आता कसा इक्वल टू सॉल्व करतो. इथून सुरुवात करतो सॉल्व करायला. पहिला 2 घेतो, हे सोडून देतो, हे सोडून देतो, 4 एलिमेंट घेतो 1 1 5 6. सेकंड नंबरचे आपण मायनस घेतो. सेकंड नंबर जो असतो त्याला काय म्हणतो आपण मायनस म्हणत असतो.
हे डिलीट करतो आपण, हे डिलीट करतो 1 1 2 6 आणि हेच असतो, हे डिलीट करतो, हे डिलीट करतो 1 1 2 5 आणि मग क्रॉस आपण नेहमीप्रमाणे 2 इंटू ब्रॅकेट 6 मायनस 5 मायनस 3 इंटू ब्रॅकेट 6 मायनस 2 प्लस 4 इंटू ब्रॅकेट 5 मायनस 2 5 मायनस 2 ओके 2 into bracket 6 minus 5 is 1 minus 3 into bracket it is 4 and it is 4 into bracket that is 3. So 2 minus 12 plus 12 minus 12 plus 12 that is 2 cubic unit is the volume of the parallelepiped. व्हॉल्यूम म्हटलं की क्यूबिक मध्ये लिहायचं असतं, एरिया म्हटलं की स्क्वेअर सीएम किंवा स्क्वेअर युनिट लिहायचं असतं. ते आपण 2 क्यूबिक युनिट असते, काय लिहिलं 2 क्यूबिक युनिट. समजलं? आता हे जर समजलं असेल तर आता आपण विचारलं व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन, हेही तसंच असते, फक्त इथं 1/6 येतं. किती येतं 1/6 व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. फॉर्म्युला फक्त बदलतो, व्हॉल्यूम ऑफ tetrahedron equal to 1/6 a bar dot b bar cross c bar. किंवा तोच फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो 1/6 बॉक्स प्रोडक्ट a bar b bar c bar बॉक्स प्रोडक्ट आणि हे म्हणजेच हे म्हणजेच आन्सर किती आलं 2. इथं फक्त व्हॅल्यू ठेवायची इक्वल टू 1/6 into 2 means 1/3 cubic unit. It is the answer. म्हणजे तुम्हाला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढायला विचारू दे, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढायला विचारू दे, व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइड काढायला विचारू दे, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन विचारू दे, किंवा हे 3 व्हेक्टर्स कोप्लॅनर आहेत का विचारू दे. जर आन्सर जर 0 आलं तर कोप्लॅनर. ह्या तिघांचा जो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे ते जर काय आन्सर जर का 0 आलं तर तो ट्रायंगलच असणार नाही ना. हे जे व्हेक्टर ते कोप्लॅनर म्हणजे एका प्लेन मध्ये आहे. कसे एका प्लेन मध्ये असं त्याचा अर्थ होतो. म्हणून चारही गोष्टीसाठी म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढा म्हणलं तर हेच काढायचं, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन पॅरलोपाइड काढा म्हणलं तर हेच काढायचं, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन म्हणलं तर फक्त तेच करायचं. तर 1/6 ने फक्त 1/6 ने मल्टिप्लाय करायचं, जे काय आन्सर येईल 2 1 जार 2 2 3 जार मीन्स 1/3 क्यूबिक युनिट. हे त्या एक्झाम्पलचं आन्सर. समजते का? पण समजा बघा आता ह्यातच थोडासा ट्रिक कशी असते बघा. हेच काढायचं आहे तुम्हाला, व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइड काढायचं आहे किंवा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढायचं आहे किंवा तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन काढायचं आहे, पण त्यांनी देताना 4 व्हर्टेक्स दिले. काय दिले? 4 व्हर्टेक्स दिलेले आहेत आणि 4 व्हर्टेक्स दिले असताना तुम्हाला, कारण आपल्याला किती वेक्टर लागतात इथं 3 वेक्टर लागतात, म्हणजे ए बार बी बार सी बार 3च वेक्टर लागतात. आणि 4 व्हर्टेक्स जर तुम्हाला दिले असतील तर मात्र तुम्हाला टेट्राहेड्रॉन, कारण व्हर्टेक्स किती 4 नंतर टेट्राहेड्रॉनच पाहिजे ना, कारण ट्रायंगल पॅरलोपाइड म्हटले की 4 व्हर्टेक्स तुम्हाला दिलेले असतात. ते 4 ठिकाणी 4 व्हर्टेक्स दिलेले असतात. तर 4 व्हर्टेक्स दिले असतील, व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट दिले असतील, तर तुम्ही त्याचा व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइड काढायचा कसा. व्हॉल्यूम ऑफ हे तुम्हाला डायरेक्टच रेडीमेड ए बार बी बार सी बार दिले होते मी, पण तुम्हाला जर विचारलं की व्हॉल्यूम ऑफ फाइंड द व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन पॅरलोपाइड आणि त्याचे जर तुम्हाला काय दिले असतील तर 4 कोऑर्डिनेट दिले असतील. समजा a -1 2 3 b 3 -2 1 c 2 1 3 and d तुम्हाला दिला असेल -1 -2 -1 -2 आणि 4 असं. आणि हे थोडं कॉम्प्लिकेटेड मुलांना वाटतं म्हणून
शक्यतो डायरेक्ट रेडीमेड आता जी वरचं मी दिलं होतं तुम्हाला रेडीमेड दिले होते ते व्हेक्टर्स तसे रेडीमेड व्हेक्टर तुम्हाला देत नाही, असं तुम्हाला तयार करायला लागणार. कारण आपल्याला व्हेक्टर किती पाहिजे, 3 पाहिजे, ए बार बी बार सी बार असे 3 व्हेक्टर पाहिजे होते, तसे 3 व्हेक्टर पाहिजे. आता मला ह्या 4 पॉईंटपासून 3 व्हेक्टर फाइंड करायचे. मी काय म्हणते बघा, आन्सर कसं लिहितो बघा. लेट आता फक्त क्वेश्चन काय विचारणार, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ पॅरॅललोपायपोडल अँड टेट्राहेड्रॉन whose vertices are असे क्वेश्चन लक्षात आला तुमच्या. आता तो वर क्वेश्चन आहे तुमच्या त्यावर मी लिहिला नाही तर, आणि आपण आता क्वेश्चन आन्सर मध्ये व्हॉल्यूम ऑफ पॅरॅललोपायपोडल येणारच आहे, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन येणारच आहे. ओके, तर आता आपण बघूया. लेट ए बार बी बार सी बार डी बार आर पोजिशन वेक्टर्स ऑफ ए बी सी डी दिसते की आपण नेहमीप्रमाणे म्हणणारच आहोत. आता बघा ए बार म्हणजे काय, ए बार म्हणजे काय, तर हे जे तुमचे व्हर्टेक्स आहे त्या व्हर्टेक्सला आयजे के जॉईन करायचं, व्हर्टेक्सला आयजे के जॉईन करायचं, व्हर्टेक्सला आणि व्हर्टेक्सला तुम्हाला ए बार बी बार सी बार आणि डी बार मिळून जाते. ओके, तर बघूया आपण. तर फक्त आयजे के जॉईन करायचं, आय जे के आय जे के आय जे के आय जे आणि के. If we join ijk to the given vertices, then it will use us, that is the position vectors. A bar is position vector, B bar is position vector, C bar is position vector. म्हणजे फक्त तुम्ही काय करायचं, त्याला ijk जॉइन करायचे. बघा, माइनस आय प्लस 2j प्लस 3k, 3i माइनस 2j प्लस k, 2i माइनस j प्लस 3k आणि माइनस आय माइनस 2j प्लस. आता ह्या 4 वेक्टरचे 4 जे तुमचे जे आता वेक्टर्स आहेत त्या 4 वेक्टरचे 3 वेक्टरमध्ये कन्वर्शन करावं लागणार, म्हणून तो क्वेश्चन तुम्हाला थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटतो. तर ते कसं, तर ए बी बार हा एक वेक्टर काढायचा आहे, ए सी बार हा एक वेक्टर काढायचा आहे आणि ए डी बार हा एक वेक्टर काढायचा. 3 वेक्टर्स काढायचे. काय करायचे, 3 वेक्टर तयार करायचे. आणि तुम्हाला माहिती आहे ए बी बार मीन्स बी बार मायनस ए बार, ए सी बार मीन्स सी बार मायनस ए बार, ए डी बार मीन्स डी बार मायनस ए बार, बी बार मायनस ए बार, सी बार मायनस ए बार, डी बार मायनस ए बार, असं उलटायचं. आणि मग व्हॅल्यू ठेवायची. तर बी बार इज, हे बघा, बी बार इज 3i मायनस 2j प्लस k. आता लक्षात घ्या ए बार मायनस आहे, मायनस ए बार ह्याचे साइन चेंजेस करून डायरेक्ट लिहायचे. जमलं डायरेक्ट त्याने तो स्टेप करा. बघा, मायनस मुळे साइन चेंज होणार, प्लस आय मायनस 2j मायनस 3k. जे ए बारचं साइन चेंज करून द्यायचं, प्रत्येक मायनसचं प्लस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस. मग काय होते बघा, 3i प्लस आय 4i माइनस 2j माइनस 4j प्लस k माइनस 3k माइनस 2k. समजलं. आणि मग तसंच सी बार माइनस ए बार, सी बार इज 2i प्लस j प्लस 3k अँड माइनस ए बार मीन्स याचं साइन चेंज करून घ्यायचं, प्लस आय माइनस 2j माइनस 3k इक्वल टू 2i माइनस i 1i, 2i माइनस i 2i प्लस i 3i, j प्लस 1j माइनस 2j माइनस j प्लस 3k माइनस 3k प्लस 0k. look here, minus 3 plus 3 0 and ad bar
and AD bar is, लक्षात घ्या, AB bar, AC bar, AD bar हे तरी काढायचं आहे आपल्याला. D bar minus A bar, D bar is minus I minus 2J plus A minus, आपल्याला साइन चेंज करून घ्यायचे, कुणाची, A bar ची, प्लस I minus 2J minus 3K. प्रत्येकात लक्षात घ्या आपल्याला A bar ची साइन चेंज करून घ्यायचे, कारण मायनस A bar मध्ये जो असेल त्याची साइन चेंज, माइनस I प्लस I 0I माइनस I प्लस I 0I माइनस 2J माइनस 4J प्लस 1K माइनस 3K प्लस 1K माइनस 3K माइनस 2K. लक्षात आलं का बघा, व्हेरी सिंपल, अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन, पुन्हा पुन्हा विचारतात हे क्वेश्चन. लक्षात घ्या, सगळे व्हिडिओ महत्त्वाचे आहेत, मग व्हिडिओ चांगलेच बघायचे, शेवटपर्यंत बघायचे, प्रॅक्टिस करायचं. काय समज नाही तर ह्यात पुन्हा पुन्हा बघितली लक्षात येणार आहे. आणि मग हे मायनस I प्लस I 0I माइनस 2J माइनस 4J मायनस मायनसची ॲडिशन होते, मायनस साइन राहतं, आणि K मायनस 3K मायनस बिगरच आहे. ठीक. आणि मग आता ह्याचं आपल्याला काय म्हणायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ टेट्रापॅरलोपायड्रम काढायचं असेल तर AB बार डॉट AC बार क्रॉस AD बार, म्हणजे जसं आपण मगाशी आपण काय केलं होतं, A बार डॉट B बार क्रॉस C बार म्हणतो तसं सेम होतं, AB बार डॉट AC बार क्रॉस AD बार. आणि हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. त्यासाठी पहिला हे घ्यायचं, AB बारचे घ्यायचे 4, AB बार पहिला घ्यायचे 4 मायनस 2, AC बारचे घ्यायचे 3 मायनस 1 0, आणि AD बारचे घ्यायचे 0 मायनस 4 मायनस 2 इक्वल टू, सॉल्व करायचं. 4 डायरेक्ट करतो आता बघा, तुम्हाला माहित झालं असेल, हे बघा सगळ्यांना येत असेल आता, हे बघा 4 हे डिलीट करायचं, आणि या चौघांची मल्टिप्लिकेशन करायची. फार तर नको, कोण पहिल्यांदा जर बघत असेल हा व्हिडिओ, डायरेक्ट ह्या व्हिडिओ आले असेल तर गोंधळ व्हायला नको. 0 मायनस 4 मायनस 2, इथून सुरुवात करतो. 4 डिलीट मायनस 1 0 मायनस 4 मायनस 2, मायनस हा सिस्टीम मधला आपल्या मेथड मधला हा मायनस 4 मायनस प्लस 4. लक्षात घ्या, इथं जेव्हा मायनस येतो तेव्हा मायनस प्लस 4, आणि इथं पहिला मायनस असतो तो मायनस. हे सोडून द्या, 3 0 0 मायनस 2 हे सोडून द्या, 3 मायनस 1 0 मायनस 4 into bracket 2 minus 0 plus 4 into bracket minus 6 minus 0 minus 6 minus 0 minus 2 into bracket minus 12 minus 0. सॉल्व करूया. 4 into इथे 2 minus 0 means 8. इथे minus 6 minus 0 minus 6 minus 24, and here minus plus 24 minus 24 plus 24 get cancelled. Therefore 8 cubic unit is the volume of parallelepiped. आणि तुम्हाला माहितीच आहे पॅरलोपाइपचं व्हॉल्यूम आलं की आपण टेट्राहेड्रॉनचं करतो. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन इक्वल टू 1/6 AB बार डॉट AC बार क्रॉस AD बार, आणि मग हे 1/6 into 8 इक्वल टू डिवाइड केलं आपण
तर काय केलं, डिवाइड केलं की 4/3, 2 3 जार 2 4 जार क्यूबिक युनिट. समजलं? अशा प्रकारे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारतात. त्यात एक एक्झाम्पल विचारतात, हे तिन्ही एकदम विचारली जात नाहीत, त्यामुळे एक 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 समजून घ्या. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सुंदर सुंदर व्हिडिओ तुम्हाला पाठवत जाईल आणि शेअर करत चला. थँक्यू.